क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये विधवा परित्यक्ता घटस्फोटित विधुर महिला पुरुषांचा परिचय आणि समुपदेशन मेळावा पार पडलाय। या मेळाव्यामध्ये 2 घटस्फोटित विधुर जोडप्यांचा साखरपुडा देखील पार पडला। लवकरच हे जोडपे विवाह बंधनात अडकणार आहेत। विधुर विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणारे दत्तात्रय लहाने यांच्या नेतृत्वात आणि आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा मानस फाउंडेशन व आम्ही चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये 150 पुरुष तर 90 विधवा घटस्फोटित महिलांनी पुनर्विवाहासाठी आपली नोंदणी केली आहे। तर या नोंदणी केलेल्या पुरुषांमध्ये अविवाहित तरुणांचा देखील समावेश आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, चिखली। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने जर सावित्रीबाई फुले यांची जयंती जर कुठे साजरी होत असेल तर ती आमच्या चिखलीमध्ये होत आहे। सद्भावना ट्रस्ट आणि आम्ही चिखलीकर आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या चिखली तालुक्यातील बुलढाणा तालुक्यातील ज्या विधवा महिला आहेत, परित्यक्त्या महिला आहेत, अशा महिलांचा एक वधूवर परिचय मेळावा आपण ज्या पद्धतीने घेतो तशा पद्धतीने परिचय मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि ही संकल्पना आमचे DS लहाने सर यांची आहे। बुलढाण्यामध्ये अतिशय यशस्वी त्यांनी हा कार्यक्रम घेतला। जवळपास 10 विधवा महिलांचं त्या ठिकाणी त्यांनी लग्न त्या ठिकाणी लावून दिलेलं आहे। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये 2 साखरपुडे महिलेचे त्या ठिकाणी होणार। महापुरुषांचे जयंत्या साजऱ्या करायच्या असतील तर त्यांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजे हे आपण कायम म्हणतो। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारानुसार त्या ठिकाणी चिखलीमध्ये आम्ही ही संकल्पना सुरू केलेली आहे। आणि जेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा विधवा महिलांशी संवाद साधला तेव्हा असं लक्षात आलं की यातल्या 75% ज्या विधवा आहेत, ज्या कमी वयाच्या आहेत, ह्या कुठेतरी त्यांचे पुरुष जे आहेत, त्यांचे पती जे आहेत ते व्यसनाधीन त्या ठिकाणी झालेले होते आणि दारूच्या व्यसनामुळे अतिशय कमी वयामध्ये त्यांना देवाज्ञा झालेली आहे। तर कुठेतरी जेवढा ज्वलंत विषय हा विधवा परित्यक्ता यांचं पुनर्वसन करण्याचा आहे तेवढा ज्वलंत विषय समाजामध्ये आज हा दारूबंदीचा सुद्धा त्या ठिकाणी आहे। मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की ज्या ज्या गावामध्ये कुठं दारूबंदी करायची असेल किंवा दारूमुळे एखाद्या महिलेचा छळ होत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा। आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या ठिकाणी दारूबंदी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू।